राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस होणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 29 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं आहे. मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये हवेची चक्राकार स्थितीसारखी निर्माण झालेली आहे स्थिती. काल रात्री मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे मेघगर्जनेसह. राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये काल पावसाने हजेरी लावलेली आहे, पण अजूनही असे काही भाग असतील ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाहीये. आणि सध्या जर पाहिलं तर अस्थिरता राज्यात टिकून आहे आणि त्यामुळे पावसाचे वातावरण आजही पोषक राहणार आहे. आपण आठवड्याचा अंदाज किरण वाघमारे YouTube चॅनलवरती दिला आहे. अजून पण पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पाहून घ्या. सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतंय की रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग, पालघरच्या आसपासचे किनारपट्टीचे जे भाग आहेत मुंबईचे, तर या ठिकाणी थोड्याफार पावसाचे ढग दिसतायत. बाकी राज्यामध्ये ढगाळ वातावरण जरी असलं तर इतर ठिकाणी पाऊस देणारे ढग सध्या सकाळी नाहीत. आणि जर आपण येत्या 24 तासातील पावसाचा अंदाज पाहिला, तर येत्या 24 तासामध्ये या भागात जे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी पडेल. सगळीकडे नाही. काही ठिकाणी मुसळधार पडेल, काही ठिकाणी अतिमुसळधार पडेल. तर बऱ्याच भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. त्यानंतर पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यातील भाग, नाशिकचे घाटमाथ्यातील भाग, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये सुद्धा अपेक्षित आहे. तसेच अंतर्गत भाग असतील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, धाराशिवचे काही भाग, बीडचे काही भाग, त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नांदेडचे काही भाग असतील. नंदुरबार, धुळ्याचे उत्तरेकडील भाग, जळगावचे उत्तरेकडील भाग, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हा जो काही हे जे काही पॅचेस असतील या पॅचेसमध्ये मेघगर्जनेसह पाऊस मध्यम ते जोरदार होण्याची शक्यता आहे. ते सुद्धा काही भाग सुटू शकतात आणि राहिलेले जे भाग आहेत त्या ठिकाणी आपण या ठिकाणी रंग दाखवलेले नाहीत. तर या ठिकाणी सुद्धा काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, पण व्याप्ती कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे कुठेतरीच थोडाफार पाऊस होईल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.